हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ हॅज. जसं की तुम्हाला माहिती असेल, लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो यूज ऑफ हॅव. तर हॅवचा यूज इंग्रजीमध्ये कसा केला जातो हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत हॅजचा यूज इन सेंटेन्सेस, म्हणजे इंग्रजी वाक्यांमध्ये हॅजचा यूज कसा व कुठे केला जातो हे सर्व आपण अगदी सोप्या भाषेत, अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हॅजचा यूज नेमका कुठे व कसा केला जातो. तर बघा, हॅजचा यूज आपण नेहमी करणार ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन सोबत. त्यासोबतच आपण सिंग्युलर नाउन्स म्हणजे गर्ल, बॉय, सीमा, राम हे सर्व काय आहेत? सिंग्युलर नाउन्स आहेत. तर यांच्यासोबतच हॅजचा यूज केला जातो. आता आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्याकडे नवीन गाडी आहे. आपलं वाक्य काय आहे? त्याच्याकडे नवीन गाडी आहे. तर सेंटेन्स कसं होईल? ही हॅज न्यू बाईक. त्याच्याकडे यासाठी आपण काय यूज केला? हीचा यूज केला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही, शी, इट यांच्यासोबत आपण हॅजचा यूज करतो. नेक्स्ट बघा, तिचे घर खूप मोठे आहे. कोणाचे घर? तिचे घर. तर तिचे यासाठी आपण काय वर्ड यूज केला? शी. तर शी समोर नेहमी हॅजचा यूज होणार. नेक्स्ट बघा, त्याचा एक सुंदर मुलगा आहे. तर वाक्य कसं होईल? ही हॅज अ ब्युटिफुल सन. आणि नेक्स्ट सेंटेन्स बघा, राम जवळ इंग्रजीची चांगली माहिती आहे. कोणाजवळ? राम जवळ. तर राम काय आहे? सिंग्युलर नाउन आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. म्हणून राम नंतर आपण हॅजचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल? राम हॅज गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. राम हॅज गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. नेक्स्ट सेंटेन्स बघा, रीनाला 2 बहिणी आहेत. तर वाक्य कसं होईल? रीना हॅज 2 सिस्टर्स. तर अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी देखील आपण हॅजचा यूज करतो. रीनाला 2 बहिणी आहेत. रीना हॅज 2 सिस्टर्स. नेक्स्ट बघा, आज मीनाची परीक्षा आहे. तर वाक्य कसं होईल? मीना हॅज ॲन एक्झाम टुडे. आज मीनाची परीक्षा आहे. मीना हॅज ॲन एक्झाम टुडे. याचा रंग लाल आहे. याचा हे आपण निर्जीव वस्तूसाठी यूज केलेलं आहे. तर यासाठी आपण इंग्रजीमध्ये यूज करणार इट. तर वाक्य कसं होईल? इट हॅज रेड कलर. आपण म्हणतो ना एखाद्या वस्तूसाठी की याचा कलर लाल आहे किंवा याचा कलर निळा आहे, अशा प्रकारे. नेक्स्ट बघा, या फुलाचा सुगंध खूप छान आहे. तर यासाठी देखील आपण हॅजचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल? धिस फ्लॉवर हॅज व्हेरी नाईस फ्रेग्रन्स. धिस फ्लॉवर हॅज व्हेरी नाईस फ्रेग्रन्स. तर अशा प्रकारे ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन्स यांच्यासोबत आपण हॅजचा यूज करणार. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप वॉचिंग.